छत्रपती शिवाजीराजे यांचे चिरंजीव आणि हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती छत्रपती संभाजी महाराज यांची आज जयंती आहे. छत्रपती संभाजी महाराजांनी शिवाजीराजेंच्या नंतर 9 वर्ष जी काही झुंज केली, जी काही छावा म्हणून त्यांनी औरंगजेब, इकडे आदिलशाही, त्यानंतर कुतुबशाही, इकडले सिद्दीकी, पोर्तुगीज या सगळ्यांच्या विरुद्ध एक हाती लढा दिला आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना जी छत्रपती शिवरायांनी मोठ्या कष्टानं एक मोठा जो काही महाराष्ट्र धर्म म्हणून एकत्र केली, त्याची पाठराखण करत 9 वर्ष झुंज दिली आणि शक्ती कमी असताना सैन्याची औरंगजेब स्वतः दक्षिणेत उतरला असताना त्याच्यासोबत लढाई करून एक हाती झुंज देऊन आपलं हिंदवी स्वराज्य अबाधित ठेवलं. शेवटी तर त्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली आणि त्यांच्या प्राणाच्या आहुतीनंतर जे मरणासन्न अवस्थेमध्ये आलेलं जे काही स्वराज्य आहे त्याला पुन्हा एकदा नव्या प्रकारची भरारी आली आणि नंतर मराठ्यांचं जे काही स्वातंत्र्य संग्राम पुढे झाला आणि त्या बेसवरती नंतर मराठेशाहीची संपूर्ण देशामध्ये वाट झाली, अटके पार झेंडे गेले. एक काळ तर असा आला की मराठी जे ठरवतील तो बादशाह ठरेल आणि शेवटची लढाई सुद्धा इंग्रजांना मराठ्याशीच करायला लागली. इतकं मोठं एम्पायर निर्माण करण्याचं काम मधली जी फळी आहे ती संभाजीराजांनी जोपासली, म्हणूनच झालं. आणि संभाजीराजांचे जे काही चिरंजीव आहेत शाहू महाराज, त्यांच्या काळातच मराठेशाहीची पताका इतक्या दूरवर गेली आणि म्हणून असा शूर नरवीर छत्रपती संभाजीराजे ज्यांचं संस्कृतवर प्रभुत्व होतं, ज्यांनी बुद्धभूषण हा ग्रंथ लिहिलेला आहे, जो कविमानाचा होता, जो शूरवान होता आणि छत्रपती शिवरायांचा वसानी वारसा चालवणारा हा खरा नरपुरुष छत्रपती संभाजीराजे यांची जयंती आहे. ती संपूर्ण महाराष्ट्राला त्यांचा कार्य तिला लांबून ठरलेलं आहे. मेहकर मतदारसंघातील समस्त जनतेच्या वतीनं, आपल्या सगळ्यांच्या वतीनं मी धर्मवीर संभाजीराजे यांना मानाचा मुजरा करतो, वंदन करतो आणि जयंतीच्या आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. छत्रपती शिवाजीराजे यांचे चिरंजीव